एबीपी माझावर तुम्ही पाहताय मुंबई पुणे फास्ट। मुंबईच्या मीरा रोड भागात एकाच बिल्डिंग मधल्या 7 कॉल सेंटर्सवर पोलिसांनी छापा टाकत 500 जणांना ताब्यात घेतलं। ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली। या कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करून टॅक्स रिव्हिजनच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे पॉलिसीच्या नावाखाली लोकांची गोपनीय माहिती गोळा करत अनेकांच्या अकाउंटमधून पैसे काढल्याचंही उघड झालं। 200हून अधिक पोलिसांनी मिळून ही कारवाई केली। विशेष म्हणजे देशात कॉल सेंटरवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते। 7 बोगस कॉल सेंटर चल रहे थे। इसका 2 और बिल्डिंग में रेड हुई है। हमारी रेड अभी शुरू है। एविडेंस बहुत ज़्यादा है इकट्ठी करनी, लेकिन बहुत ही बड़े स्केल पे काम चल रहा था। करीब 500-600 लोग यहाँ ऊपर हैं जिनको जो इस काम में इन्वॉल्व थे। दूसरी बिल्डिंग में भी 200-250 लोग इन्वॉल्व थे। 2 और बिल्डिंग हैं बाजू में, और पुलिस ने जितनी एविडेंस है उसको अपने हम पोजीशन में ले रहे हैं, ताबे में ले रहे हैं, सीज किया जा रहा है। आईटी एक्सपर्ट्स की मदद से हम कार्रवाई कर रहे हैं। कल्याणमधील भाजप नगरसेवकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। ठाणे अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। गणेश भाने असं या लाचखोर भाजप नगरसेवकाचं नाव आहे। घटना दुरुस्तीची परवानगी देण्यासाठी गणेश भाने या नगरसेवकानं 1 लाख रुपयांची लाच मागितली होती। दरम्यान तिसगाव नाक्याजवळ पैशांची देवाणघेवाण करताना गणेश भाने आणि साथीदार श्रीकांत नागरेला रंगेहात अटक करण्यात आली। बॉलिवूड स्टार सलमान खानवर आता मुस्लिम बांधवांकडूनही टीका होते। भिवंडीत मुस्लिम बांधवांनी सलमानचा पुतळा जाळत आपला संताप व्यक्त केला। भिवंडीत मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सलमान खान विरोधी घोषणा देत पुतळ्याचं दहन केलं। पाकिस्तानी कलाकारांना दहशतवादी नाहीत असं वक्तव्य करत सलमाननं पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दर्शवला होता। त्यामुळे आता सलमानच्या या वक्तव्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर टीका होते आणि भिवंडीमध्ये सलमानचा पुतळा जाळण्यात आला। मुंबई वाहतूक पोलिसांच्या ई-चलान या ड्रीम प्रोजेक्टला अखेर सुरुवात झाली। या प्रोजेक्टमुळे पोलिसांवरील कामाचा ताण खूपच कमी होणार आहे। शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही नजर ठेवणार असून नियम मोडल्यानंतर काही मिनिटातच चालकाला त्याच्या मोबाईलवर नियम तोडल्याची पावती मिळणार आहे। त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल। बोरिवलीतल्या नॅशनल पार्कचा हिरो असलेल्या पलाश या 13 वर्षीय पट्टेरी वाघाचा दीर्घ आजारानं मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजारानं त्रस्त असलेल्या पलाशनं खाणं पिणं सोडून दिलं होतं। आठवड्याभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते। अखेर पहाटे 2:15च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। 9 वर्षांपूर्वी भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय पार्कातून पलाशला नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं होतं। त्यावेळी तो फक्त 3 वर्षाचा होता। काही वर्ष पिंजऱ्यात काढल्यानंतर त्याला जंगल सफारीसाठी मोकळं सोडण्यात आलं होतं। पलाश हा भारतातला वयानं मोठा असलेला दुसरा वाघ होता। त्याच्यापेक्षा मोठा असलेला 17 वर्षीय बाजीराव वाघ नॅशनल पार्कमध्येच आहे। नॅशनल पार्कच्या जंगल सफारीचं पलाश हा एक मुख्य आकर्षण होता। बिग बी अमिताभ बच्चन देखील त्याच्या प्रेमात पडले होते। भगवान श्रीरामाच्या जीवनाचं यथार्थ वर्णन करणारी मुंबईतली सर्वात मोठी रामलीला मालाडमध्ये सुरू झाली आहे। यंदा या रामलीलाला 35 वर्ष पूर्ण होत आहेत। कथानकातील स्त्री पात्र स्त्रीनंच साकारणारी ही मुंबईतील पहिली रामलीला आहे। यात काम करणारे कलाकार हे व्यावसायिक कलाकार नाहीत। कोणी सीए, कोणी व्यावसायिक, कोणी नोकरी करणारं, हे सगळेजण केवळ मुंबईतच रामलीलाचे प्रयोग करत असतात। तेरा या पावन शरीफ